आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 ऑगस्ट 2024 गुरुवार। तो आप कल्विनियाची देणार नाही, तो तुझे नाही जो तुम्हाला ठेवतो तो झोपणार नाही। स्तोत्र 121 अध्याय 3 वचन। ख्रिश्चन जीवन सारखे आगे पर्वत चढणे असताना आपले पाय कमकुवत होतील आणि आपण अडथळा सुरू करा, आपल्या विरोधात विचार कराल आणि थोडा वेळ विश्रांती घेण्याची विचार कराल, परंतु आपण विश्रांती घेतल्यास आपण घरोघर प्रगती करू शकत नाही। म्हणून दाविदाला आपल्याला बळकट करायचे आहे, त्यांचे धैर्य बघा, जाहीर करणे की देव आपल्या किंवा अडकणार नाही। खरंच देव कधीही आपल्या जीवनात अडथळा आणणार नाही। आपले जीवन दारिद्र्य किंवा गरजाच्या समस्यामुळे हलणार नाही, आत्मिक जीवन अडकणार नाही। परमेश्वर आपले पाय सोडणार नाही। तेच कारण आपल्या वय जे शिष्य गेले होते जेरुसलेम पासून करण्यासाठी वाटले ते एकटे होते, त्यांच्याबरोबर चालला, म्हणून त्याने सर्व शास्त्रवचनातील वस्तू आहेत त्यांची अंत करण्यात जलद, त्यांचे सर्व वेदना आणि थकवा निघून गेला, आत्म्याची अभिषेकाने त्यांच्यामध्ये जलले। प्रभू या सांसारिक जीवनात तुमच्याबरोबर चालत आहे, म्हणून करू नकास का द्वारे जाऊ किंवा घाबरू किंवा थकवा। तो आपले पाय मजबूत करेल, हिरव्या रंगाचे आणि आपल्याला उंच ठिकाणी स्थापित करा। राजा दावीद म्हणतो, त्याने मला एक भयानक खड्डा बाहेर आणले, मिरच्या मातीचा तुकडा आणि माझे पाय खडकावर ठेवून माझे पाय स्थापित केले। त्याने माझ्या तोंडात एक नवीन गाणे घातले आहे, आपल्या देवाची स्तुती करा। बरेच लोक ते बाळतील आणि बळकतील आणि प्रभूवर विश्वास ठेवतील। स्तोत्र 40 अध्याय 2 आणि 3 वचन। दबोरा इस्रायलात एक न्यायाधीश होता। ती स्त्री होती तरी तिने स्वतःला प्रभूमध्ये बळकट केले, नेतृत्व इस्रायलासाठी लढाई आणि विजय मिळविला। तिचे पाय अडकत नाहीत म्हणून ती धैर्याने गाणे शक्य आहे, हे माझे आत्मा शक्ती। शास्त्र 5 अध्याय 21 वचन। तुमचे पाय कधीही अडकणार नाहीत। शास्त्र म्हणते, तो त्यांच्या लोकांची पायाचे रक्षण करील, पण दुष्ट लोक अंधारात शांत राहतील, कारण शक्तीने कोणीही जिंकणार नाही। 1 सामुएल 2 अध्याय 9 वचन। परमेश्वर आपले पाय मजबूत करतो आणि म्हणतो, तू सिंह आणि घोबरा धरून सिंह आणि साप तू फेकून देशील, कारण त्याने माझ्यावर प्रेम केले आहे, म्हणून मी त्याला वाचवीन, मी त्याला उच्चस्थानी ठेवीन, कारण त्याला माझे नाव माहीत आहे। स्तोत्र 91 अध्याय 13 आणि 14 वचन। देवाचे मूल जरी होय मध्ये चालणे वाळकटाचा मार्ग, मध्ये दगड, गाठे आणि वेदना कधीही विसरू नका। जायला जिंकून द्याने आपले होतात तरले आहे। पुढील ध्यानासाठी वचन। तुझा शब्द माझ्या पायावर दिवा आहे आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे। स्तोत्र 119 अध्याय 105 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 126 अध्याय 127 अध्याय 128 अध्याय। संध्याकाळी 1 कोरिंथीकर 10 अध्याय 19 वचन ते 33 वचन। धन्यवाद।